14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं तरुणाईकडून जे प्रकार केले जातात त्याबद्दल समाजामधून अनेकदा नाराजीचा सूर उमटतो. परंतु सगळीच तरुणाई बिघडलेली नाही हे दाखवून देत कोल्हापुरातल्या राजारामपूर येथील युवा ऑर्गनायझेशननं गेल्या 19 वर्षांपासून सामाजिक कर्तव्य जपणारा उपक्रम राबवण्याचा पायंडा पाडलाय. या ग्रुपकडून व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं दरवर्षी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं. आपण समाजासाठी काहीतरी देणं आहे, तर व्हॅलेंटाईन डे दिवशी तरुणांना आपण एक संदेश दिला की प्रेम तर तुमच्या हक्काचं आहे, पण समाजासाठी आपलं काहीतरी देणं आहे, तर आपण रक्तदान शिबिर करून आपण समाजासाठी काहीतरी समाज उपयोगी काम काहीतरी आपण करूया. हे आपलं त्याच्यामागचा मेन उद्देश आहे. गेली आता या 20 वर्षामध्ये आपण जवळपास 7,000 प्लस रक्ताच्या बॉटल्स ह्या गरजू पेशंटला दिलेल्या आहेत. आणि कोरोनाच्या काळातसुद्धा आपण रक्ताची जेव्हा गरज होती तेव्हा मी आणि माझ्या ग्रुपच्या मेंबरनी खूप काही सामाजिक उपक्रम याच्यामध्ये केलेले आहेत. आणि हे आमचं 21वं वर्ष आहे. आता 20 वर्ष कंप्लीट झाली. युवकांच्याकडं बघायचा दृष्टिकोन आजकालच्या हा जो आता म्हातारी पिढी आहे किंवा म्हातारी लोक आहेत त्यांचा युवकांकडे बघायचा दृष्टिकोन खूप बदललेला आहे. म्हणजे त्यांना वाटते की आम्ही फक्त टवाळखोरीच करतो आहे किंवा हे करतो आहे, पण आम्ही एक असा इव्हेंट घेऊन की ब्लड डोनेशन कॅम्प असेल किंवा आणखीन काही सामाजिक कार्यक्रम घेऊन आम्ही तरुण मुलं पण या समाजकार्यात अग्रेसर आहोत हे दाखवण्याचा आम्हाला एक चान्स मिळतो. यातून आम्ही ते तरुणांपुढे एक प्रेरणास्थान म्हणून आम्ही उभं आहे. या उपक्रमातून संकलित झालेलं रक्त वर्षभर गरजूंना देण्यात येतं. आत्तापर्यंत या उपक्रमामधून 7,000हून अधिक रक्ताच्या बाटल्या संकलित करण्यात आल्यात. या माध्यमातून हजारो गरजूंना रक्ताची मदत झाली आहे. युवा ऑर्गनायझेशनचे सत्यजित जाधव, विक्रांत भोसले, विक्रम आमले, आनंद चौगुले, मुकुल शहा, अनुप देसाई, अनिकेत कोरगावकर, अभिजित पसारे यांच्यासह ग्रुपचे इतर सदस्य दरवर्षी हा रक्तदान शिबिराचा उपक्रम आयोजित करत समाजभान जपण्याचा प्रयत्न करत आहेत.